नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वी विषय गणित प्रथम घटक चाचणी 2024-25 प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। माध्यम मराठी ही प्रश्नपत्रिका एकूण 20 गुणांची आहे। त्यातील पहिला प्रश्न, रिकाम्या जागी योग्य शब्द किंवा संख्या लिहा। ज्या वर्तुळांच्या त्रिज्या समान असतात ती वर्तुळे समान असतात। दोन ऋण पूर्णांक संख्यांचा भागाकार धन संख्या येते। रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते। अशा प्रकारे आपण तिन्ही रिकाम्या जागा उत्तरासहित पाहिलेल्या आहेत। आता पुढील प्रश्न क्रमांक 1 त्यामधील ब प्रश्न पाहू। आकृतीचे निरीक्षण करा। कोन AWB साठी पुढील सारणी पूर्ण करा। 3 गुणांसाठी अंतर्भागातील बिंदूंची नावे बिंदू R, बिंदू C, बिंदू N, बिंदू X। बाह्य भागातील बिंदूंची नावे बिंदू T, बिंदू U, बिंदू Q, बिंदू V, बिंदू Y। तसेच कोनाच्या भुजांवरील बिंदूंची नावे बिंदू A, बिंदू W, बिंदू G, बिंदू B। क पुढील जोड्यांपैकी सहमूळ संख्यांची जोडी ओळखा। 4 पर्याय दिलेले आहेत, त्यामधून सहमूळ जोडी ओळखायची आहे। उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे। सहमूळ संख्या म्हणजेच दिलेल्या संख्येचे जर आपण अवयव पाडले तर त्यामध्ये सामायिक अवयव फक्त हा एक असतो, म्हणून पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे। 4, 5। 8, 14 बेच्या पाड्यात आहेत संख्या, 12, 15 3च्या पाड्यात आहेत, 16, 18 पुन्हा बेच्या पाड्यात संख्या आहेत, म्हणून त्या सहमूळ नाहीत। पुढील प्रश्न ड, मसावी व लसावी काढा। 18 आणि 32 सुरुवातीला मसावी काढून दिलेला आहे। अवयव पाडलेले आहेत, त्यामधून सामायिक अवयव आपण शोधलेला आहे। सामायिक अवयव आपल्याला फक्त 2 मिळतोय, म्हणून त्यांचा मसावी 2 आहे। अवयव सुद्धा कसे पाडलेले आहेत बघा। 6 त्रिक 18, 2 गुणिले 3 गुणिले 3। लसावी काढण्यासाठी सुद्धा आपण अवयव काढून घेणार आहोत आणि लसावीचं सूत्र आहे सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव। सुरुवातीला सामायिक अवयव 2 लिहिला आणि उरलेले बाकीचे सर्व असामायिक अवयव लिहिले। त्या सर्व संख्यांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला गुणाकार मिळणार आहे 288, म्हणून उत्तर लसावी बरोबर 288। आता पुढील प्रश्न क्रमांक 2, त्यातील अ गुणाकार करा। त्यातील पहिला -5 गुणिले -7, 5 7 35, म्हणून उत्तर 35। -7 गुणिले 15, 15 7 105, मायनस इंटू प्लस मायनस होणार आहे, म्हणून वजाचं चिन्ह आहे। पुढील प्रश्न ब, 70 अंश मापाच्या कोनाच्या कोटी कोनाचे माप किती? कोटी कोनाचे माप बरोबर 90 अंश वजा दिलेल्या कोनाचे माप। 90 अंश वजा 70 बरोबर 20। उत्तर कोटी कोनाचे माप बरोबर 20। 90 अंशच का घेतले तर कोटी कोनांच्या मापांची बेरीज ही 90 अंश असते। पुढील प्रश्न, भागाकार करा। -51 भागिले 68 17च्या पाड्यातील संख्या आहेत, म्हणून 17ने भागाकार केला। आपल्याला उत्तर मिळाले -3/4। पुढील प्रश्न ड, खाली काही कोनांची मापे दिली आहेत, त्यातून जोडी जुळवून कोटी कोनांची जोडी लिहा। कोटी कोनांच्या जोडीचे माप 90 अंश असते। दिलेल्या पर्यायातून जर आपण विचार केला तर 60 आणि 30ची बेरीज 90 येते, म्हणून कोटी कोनाची जोडी मापकोन D आणि मापकोन B। 45 आणि 60ची बेरीज होतच नाहीत, कोणतीच जोडी आपल्याला मिळत नाही। पुढील प्रश्न ई, खालील मापाचा त्रिकोण काढा। सुरुवातीला आपण दिलेल्या मापानुसार कच्ची डायग्राम काढून घेतलेली आहे आणि त्यानुसार आपण ओरिजिनल किंवा पक्की डायग्राम काढलेली आहे। सुरुवातीला BC 4.2 सेंटीमीटर काढले, B वरून 5.5 वर कंस काढला, C वरून 3.5 वर कंस काढला आणि A बिंदू जिथं छेदतो तिथं रेषा काढलेल्या आहेत। धन्यवाद। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब